नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। तर भावांनो, जसा तुम्ही आता डेमोला व्हिडिओ बघितला दहीहंडी स्पेशल, तशा प्रकारचा व्हिडिओ जर तुम्हाला पण बनवायचा असेल तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। भावांनो, हे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला बिटमार्क आणि शेक इफेक्ट तुम्हाला इथे वापरायचे आहे। ते दोन्ही तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जातील। तर तिथं तुम्ही बघू शकता हे दहीहंडी जे काही बिटमार्क आणि शेक इफेक्ट आहे ते तुम्हाला तिथं इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आपल्या डिस्क्रिप्शनमधून। हे दोन्ही इन्स्टॉल केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या बिटमार्कमध्ये इथे जायचं आहे आणि बिटमार्कमध्ये बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला इथे बीट असे मार्क करून दिलेले आहे। तर तुम्हाला या सगळ्या बीटमध्ये एक एक फोटो जे काही दहीहंडीचे आहे ते तुम्हाला इथे लावून घ्यायचे आहे आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचे एक ऑप्शन असते ज्यामध्ये आपले सगळे फोटो आपल्या स्क्रीनला बरोबर फिट होतील। तर हे ऑप्शन तुम्हाला असं इथं करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला सगळे फोटो इथं लावायचे आणि वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथं करून घ्यायचं आहे। तर हे तुमचे जेवढे काही फोटो असतील त्या सगळ्या फोटोसोबत तुम्हाला असं इथं ही जे काही सेटिंग आहे तिथं करून घ्यायची आहे। आधी सगळ्यात आधी तुम्ही आपले जे काही फोटो आहे तिथं लावून घ्या, त्यानंतर आपण याच्या पुढची जे काही सेटिंग आहे ते तुम्हाला इथं सांगून टाकूया। तर लवकरात लवकर असे एक एक फोटो तुम्हाला इथं लावून घ्यायचे आहे। बघू शकता आपण एक लेअरवर इथे लावलेले आहे। तर आपण आता इथं डिलीट करूया आणि इथून पुन्हा परत इथं दुसरा फोटो आपल्या इथं असं लावून घेऊया आणि फोटो इथं लावून याला वरच्या 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथं करून टाकायचं आहे। या फोटोची थोडी साईज वाढून याला आपण असं इथं फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथं असं करून घ्यायचं आहे। याच्यानंतर आपल्या इथं पुढचा फोटो लावायचा आणि याला इथं असं 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचं जे काही ऑप्शन असते ते इथं असं करून घ्यायचं आहे। तर एकामागे एक आपले जेवढे काही फोटो असतील ते सगळे फोटो मी असे आपले जेवढे काही बीटमार्क आहे ते सगळ्या बीटमार्कमध्ये असे इथं फोटो इथं लावत घेतो। तर अशा प्रकारे भावना आपण आपल्या सगळ्या बीटमध्ये आपले जे काही फोटो आहे ती तसे लावून घेतलेले आहे। बघू शकता सगळ्या बीटमार्कमध्ये एक लास्टची बीटमार्क आहे, आपण तिथं पण एक आपला हा जे काही फोटो आहे ते लावून घेऊया आणि याला इथं फिल कंपोजिशन एरिया असं इथं करून टाकूया। तर हे सगळं झाल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे बघू शकता, सुरुवातीची जे काही 1 2 3 आणि 4 इथे जे काही आपल्याला इथं इफेक्ट इथं लावायचे आहे त्याआधी काय करा, आधी आपले सॉन्ग इथं ऐकून घ्या। तर बघू शकता अशा प्रकारे आपली इथे बीट असणार आहे। तर आपल्या इथे काय करायचं बघू शकता, असं तुम्हाला इथे यायचं आहे आणि इथे एक शेप इथं ॲड करून घ्यायचा आहे। शेप असं इथं ॲड करायचा अशा प्रकारे मोठ्या सगळं फुल स्क्रीन करून घ्यायचं याला याचे आणि याचे काही कलर आहे तिथं ब्लॅक इथं करून घ्यायचा आहे आणि पुन्हा बॅक याची जी काही ऑपॅसिटी आहे ते थोडीशी अशी इथं कमी करायची, एक 60 ते 70 पर्यंत तुम्हाला याची ऑपॅसिटी अशी इथं ठेवून टाकायची आहे। हे एवढी इथं करून घ्यायचं आहे। हे एवढी इथं केल्याच्यानंतर आता या जे काही रेक्टँगलची ड्युरेशन तुम्हाला बघू शकता इथं 1 2 3 4 इथपर्यंत ठेवायची आहे, 3.13 सेकंदापर्यंत इथपर्यंत या रेक्टँगलची ड्युरेशन या ऑप्शनवर क्लिक करून अशी इथं वाढून घ्या। हे इथं वाढल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, याच्यावर तुम्हाला काही PNG इथं ॲड करायचं आहे। तर हे नंबरचं जे काही PNG मी तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्हाला इथं असं ॲड करून घ्यायची आहे। पहिल्या 1 नंबरची सुरुवातीला ॲड करा, त्यानंतर 2 नंबरची ॲड करा। बघू शकता हे 2 नंबरची PNG ॲड करायची, पुन्हा त्यानंतर इथं 3 नंबरची करायची आणि त्यानंतर एक शेवटी 4 नंबरची करायची। हे अशी इथं करून घ्यायचं आहे। हे एवढं इथं PNG ॲड केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्या फोटोंना इफेक्ट्स इथं लावायचे आहे। इफेक्ट्स कसे लावायचे ते मी तुम्हाला इथं सांगून देतो। बघू शकता इथं तुम्हाला इफेक्ट लावण्यासाठी काय करायचं आहे, बॅक येऊन जायचं आहे आपल्या शेक इफेक्टमध्ये। शेक इफेक्टमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं, परत एकदा बॅक येऊन आपले जे काही शेक इफेक्टमध्ये जायचं, हा जे काही पहिल्यावाला इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला इथं असं कॉपी करायचा आहे। हा इफेक्ट इथं कॉपी करून बॅक यायचं आणि आपल्या जे काही बीटमार्कमध्ये जे काही आपण नंबर लावले म्हणजे 1 2 3 4 त्यांच्या सगळ्यांना हा इफेक्ट असं इथं लावून टाकायचा। हा 1 नंबरला, या 2 नंबरला, पुन्हा या 3 नंबरला इथं सिलेक्ट करून या 3 नंबरला इफेक्ट लावायचा आणि पुन्हा या 4ला सिलेक्ट करून या 4ला हा इफेक्ट इथं असा लावून टाकायचा। तर ही इफेक्ट इथं लावून टाकायची आहे आणि त्यानंतर आता परत इथं बॅक येऊन इथं काय करायचं आहे, आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन जे काही 2 नंबरचा इफेक्ट आहे ही ती इफेक्ट कॉपी करायचा आहे। इफेक्ट इथं कॉपी करायचा, पुन्हा परत आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन बघू शकता 4 नंबरपर्यंत आपण इफेक्ट दिलेला आहे। इथं बघू शकता ही जे काही इथं 3 बीट आहे, बघू शकता जे काही हॉर्नचा सॉन्ग येत आहे, आवाज येत आहे तुम्ही इथं ऐकू शकता। तर हे काही 3 आहे, या 3ला तुम्हाला हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे। हे जे काही 3 फोटो आहे आपल्या नंबरच्या नंतर त्या तिघाला हा इफेक्ट जे काय आहे तिथं असा पेस्ट करून टाकायचा आहे। तर हे असं इफेक्ट इथं लावल्याच्या नंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे बघू शकता, इथून तुम्हाला इथे एक आपले फोटो इथं ॲड करायला लागेल तुम्हाला, कारण आपल्या बीटमध्ये ते इथं आलेलं नाही आहे। तर सगळ्यात आधी याला इथं कट करा आणि या बीटमध्ये इथे एखादा आपला फोटो इथं असा लावून घ्या। तर ही इथं असं लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊन जे काही 3 नंबरचा इफेक्ट आहे ते इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे 3 डॉटला क्लिक करून आणि
पुन्हा आपल्या जे काही बीटमार्कमध्ये जाऊन आता उरलेले जे काही पुढचे सगळे फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला इथं असा लावत राहायचा आहे. बघू शकता पेस्ट इफेक्ट करायचं, समोर जायचं, समोर जाऊन खाली आपली जे काही फोटो आहे बघू शकता त्याला इथं असा हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा. पुन्हा बॅक यायचं, पुन्हा समोर जाऊन पुढच्या सगळ्या फोटोंना जेवढे आपले बीटमार्कमध्ये फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा आपला जे काही इफेक्ट आहे ते सगळ्या फोटोंना हा इफेक्ट तुम्हाला असं इथं लावून घ्यायचा आहे. बघू शकता या फोटोला इथे लागलेला आहे. तर पुन्हा पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आणि हे जे काही आपला इफेक्ट आहे ती इथं असा लावून टाकायचा आहे. फोटोला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट असे तुम्हाला इथं लावून टाकायचं आहे. पुन्हा पेस्ट इफेक्ट असं इथं करत राहायचं आहे. तर जेवढे काही बीटमार्कमध्ये आपण जेवढे फोटो ॲड केले त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हे जे काही 3 नंबरचा इफेक्ट आहे, कॉमन इफेक्ट आहे, हे सगळ्या तुम्हाला त्या फोटोला इथं असं लावत राहायचं आहे. बघू शकता फोटोला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्टचे जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला इथं असं करत राहायचं आहे. तर लवकरात लवकर आपण आपल्या जेवढे काही फोटो आहे त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे. तर हा इफेक्ट इथं लावल्याच्या नंतर याच्यानंतर पण एक सेटिंग आहे ते तुम्हाला मी लगेच सांगून देतो. सगळ्यात आधी तुम्ही हे जे काही इफेक्ट आहे ते सगळ्या फोटोला आधी इथं लावून घ्या. तर अशा प्रकारे आपण आपल्या सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे ती तसं एकामागे एक सगळ्या फोटोंना असं इथं लावून घेऊया. बघू शकता या फोटोला लागला नाही तर या फोटोला असं इथं सिलेक्ट करायचं, 3 डॉट इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटमध्ये जायचं आणि पेस्ट इफेक्टचं जे काही ऑप्शन असते ते तुम्हाला इथं करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या सगळ्या फोटोंना हा जे काही इफेक्ट आहे ती असं करत राहायचं आहे. जेवढं आपला जरा व्हिडिओ मोठा झालेला आहे, हा जवळपास 23 ते 27 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे, तर त्यामुळे सगळ्या फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट इथं असं लावत राहायचं आहे. तर आपण आपल्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असं इथं लावत जाऊया. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला जेवढे काही तुमचे फोटो असतील त्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट इथं प्रॉपर असं इथं सेट झाला पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर ही सगळ्या फोटोंना तुम्हाला सिलेक्ट करून असं इथे इफेक्ट लावत राहायचा आहे. तर बघू शकता आपण आपल्या सगळ्या फोटोंना हा इफेक्ट असं इथे लवकरात लवकर इथे लावलेला आहे. सगळ्या फोटोंना इफेक्ट लावायच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सुरुवातीला जायचं आहे. सुरुवातीला गेल्याच्यानंतर बघू शकता इथून आपण जे काही फोटो लावले या ठिकाणपासून नंबरच्या नंतर, तर इथे तुम्हाला यायचं आहे. तर भावांनो अशा प्रकारे आपण आपले सगळे इफेक्ट इथे लावलेले आहेत. इथे तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता, इथून 3.13 सेकंदापासून इथे तुम्हाला परत एक जे काही आपलं ब्लॅक शॅडो आहे तिथे लावायची आहे. ते कशी लावायची, परत एकदा आपलं जे काही रेक्टँगल इथे लावून टाकायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे एक मोठा बॉक्स इथं असं लावून टाकायचा आहे. याला इथं असं आपल्याला फुल स्क्रीन इथं करून घ्यायचं आहे. याला इथं फुल स्क्रीन केल्याच्या नंतर बघू शकता याला मी इथं सेंटरला घेतो. अशा प्रकारे याला इथं असं सेंटरला घेऊन टाकायचं आहे. याला इथं सेंटरला गेल्याच्या नंतर याला इथं काय करायचं, त्याला तुम्हाला इथं असं बॅक येऊन जायचं आहे. इथे याला बरोबर ॲड केल्यानंतर बॅक येऊन जायचं, बॉर्डर अँड शॅडोजमध्ये जायचं आणि इथे काय करायचं बघू शकता, नाही सॉरी, कलर अँड फिलमध्ये जाऊन याला इथं असं जे काही ओव्हरलेचा इफेक्ट आहे तिथं लावून टाकायचा. पांढरा कलर असं इथं वरती घ्यायचा आणि काळा कलर असेल तुम्हाला इथं खाली करून घ्यायचा आहे. बघू शकता हे थोडी सेटिंग तुम्हाला इथं प्रॉपर इथं लावायची आहे. अशा प्रकारे काळा कलर अशा प्रकारे इथं खाली येऊन जावं. हे काळा कलर इथं आल्याच्या नंतर याला इथं काय करा, बॅक करा आणि आपली जे काही शॅडो आहे तिथं बरोबर अशी इथं एकदा ॲडजस्ट इथं करून घ्या. तर आपण आपली जे काही शॅडो आहे ते बरोबर इथं अशी ॲडजस्ट करून घेऊया. शॅडो थोडी जास्त झाली असेल तर काय करा, परत कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन जे काही आपला पांढरा कलर आहे ते थोडा असं इथं खाली ओढून घ्या. बघू शकता काय अशा प्रकारे, म्हणजे खालच्या साईडला तेवढी शॅडो यावं आणि पुन्हा परत बॅक येऊन कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये जाऊन कॉन्ट्रॅक्टमध्ये जाऊन इथं तुम्हाला इथं ओव्हरलेमध्ये इथं करून टाकायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे हे म्हणजे खालच्या साईडला जे काही सेटिंग आहे ती म्हणजे जे काही शॅडो आहे ती अशी इथं येऊन जाईल आणि अशा प्रकारे ते आपल्या सगळ्या व्हिडिओला ही शॅडो इथं अशी लागून जाईल. तर ही इथं लावल्याच्या नंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, परत याच्यावर येऊन एक PNG इथं लावून घ्यायची आहे. तर परत जिथून आपण फोटोवर म्हणजे आपली शॅडोची PNG लावली त्यावर यायचं आणि तिथे एक आपले जे काही PNG असेल ते PNG इथं अशी लावून टाकायची आहे. बघू शकता आपली जे काही PNG आहे ते मी तुम्हाला दाखवून देतो, ती PNG तुम्हाला इथं लावून टाकायची आहे. अशा प्रकारे ही जिथं प्लसवर जाऊन आपली जे काही PNG आहे दहीहंडीची तिथे लावून घ्यायची आहे. PNGला शेवटपर्यंत त्याची ड्युरेशन वाढून घ्या आणि पुन्हा मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनमध्ये जाऊन PNG तुम्हाला पाहिजे तशी थोडी तशी ॲडजस्ट करा, छोटी करा आणि खालच्या साईडला म्हणजे आपल्या ब्लॅक शॅडोवर आपली जी काही PNG आहे ते बरोबर अशी इथं ॲडजस्ट करून टाका. तर मी PNG अजून थोडी इथं छोटी करतो. काय अशा प्रकारे PNG ॲडजस्ट करायची. PNG थोडी अशी तर खाली ॲड करून घ्यायची काय अशा प्रकारे. ते PNG अशी तर ॲडजस्ट करून पुन्हा साईडला क्लिक करायचं, तर आपली अशी जी काही PNG आहे ती तशी येऊन जाईल. इथं ॲड झाल्यानंतर एकदम सुरुवातीला जा आणि एक मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे ते व्हिडिओ इथं लावून घ्या. बघू शकता हे व्हिडिओ इथं लावायचं आहे. व्हिडिओची ड्युरेशन एक्स्ट्रा असेल तर ती इथं कट करा आणि पुन्हा आपले जे काही व्हिडिओची ब्लेंडिंग आहे तिथे लाईटनमध्ये जाऊन स्क्रीनमध्ये करून टाका आणि तुम्हाला तुमचा लोगो लावायचा असेल तर लोगो लावू शकता. लोगो लावून तुम्हाला डायरेक्ट वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्ट करून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर भावना व्हिडिओ कसा झाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि खाली अशाच प्रकारची व्हिडिओ एडिटिंग अजून तुम्हाला हवी आहे का हे सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.